श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. विचार केला होता 1 जानेवारी 2026 हा गुरुवारी येणार होता. असा विचार करत होते की त्या दिवशी अक्कलकोटला नक्की जावं. पण असं म्हणतात महाराजांच्या इच्छेशिवाय आपण अक्कलकोटला जाऊ शकत नाही. त्यांचं बोलणं आलं तर आपणच अक्कलकोटमध्ये पाऊल ठेवू शकतो. मग संध्याकाळी रात्री प्लॅन केला. शुक्रवारी संध्याकाळी आम्ही बसलो ट्रॅव्हल्सला, मी, आमच्या मॅडम, माझा छोटा मुलगा अंशू. आम्ही गेलो अक्कलकोटला. शनिवार शांकभरी पौर्णिमा, वर्षातली पहिली पौर्णिमा. खुशी होती, आनंद होता. तिथून उतरून आम्ही निघालो आंघोळी करण्यासाठी. खूप भारी वाटत होतं. अक्कलकोट सगळीकडे स्वामी दिसत होते. मन आनंदाने भरून जात होतं. अंगावर काटा येत होता की आनंद गगनात मावत नव्हता की स्वामींनी आपल्याला बोलवून घेतलं. मग एका छोट्या हॉटेलवर जाऊन आंघोळ करून आम्ही निघालो स्वामी दर्शनाला. मी, मॅडम, अंशू आम्ही तिघंजण निघालो स्वामी दर्शनाला. मनात आनंद, उत्साह, स्वामी काय दिसतील, कसे दिसतील. तिथे गेल्यानंतर आतमध्ये एंट्री केल्याबरोबर फुलांचे हार, पेढे, काय घेऊ स्वामींना, हे घेऊ का ते घेऊ असा विचार करत होते. थोडं मनामध्ये काय घेऊ काय नको असा पण विचार होता. आनंदच होत होता. आनंद असा गगनात मावतच नव्हता. इतकं म्हणजे मी गुरुवारी याचा विचार केले, पण स्वामींनी मला शांकभरी पौर्णिमेनिमित्त बोलवलं. ह्या आनंदानेच मी वेडी होऊन गेले होते. आतमध्ये एंट्री करतात श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ असं नाव दिसलं. आनंद गगनात मावत नव्हता. पाय ठेवताना पण कळत नव्हतं की खरंच स्वामी म्हणजे इतकं आपल्या भक्ताला म्हणजे हे करतात का, की खरंच बोलून घेतात का, ह्याचा आनंदच गगनात मावत नव्हता. एंट्री केल्याबरोबर इतकं भारी वाटत होतं. स्वामींचा सुंदर फोटो पाहायला भेटला. आतमध्ये बगल तिकडं लोकांची नुसती गर्दी. प्रत्येकांना स्वामींना बघायचं होतं, स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं. स्वामींच्या लीला बघितल्या आहेत प्रत्येकाने. स्वामींवर विश्वास ठेवला आहे प्रत्येकाने. स्वामींनी सगळ्यांना भरभरून दिलेलं आहे. तिथलं ते वातावरण, तिथली ती वेगळी पॉझिटिव्ह म्हणजे अंगात पॉझिटिव्ह एनर्जी, सगळीकडे स्वामी नामाचा घोष. इतकं सुंदर वाटत होतं की सांगता सोय नाही. प्रत्येक जण आपण आणलेला पेढा, हार, नारळ स्वामींपर्यंत पोहोचावा ह्याचा प्रयत्न करत होता. तिथले सेवेकरी पण ते प्रत्येक प्रसाद स्वामींच्या तिथे लावून प्रत्येकांच्या हातात ते देत होते. प्रसन्न वातावरण वाटत होतं. एक असं की जणू काय स्वर्गात आपण आलो का काय, की इतकं सुंदर दर्शन घेतलं. सगळं चहूबाजूनी पाहिलं, डोळे भरून बघितलं. आनंद गगनात मावत नव्हता. इतकं सुंदर, विलोभनीय, डोळ्याचा पार न फेडणारं हे स्वामींचं दर्शन बघून शांकभरी पौर्णिमेनिमित्त स्वामींना अभिषेक चालू होता. तिथे पूजा चालू होती. 7:45 झाले तरी पण स्वामींना अभिषेक तिथे चालूच होता. इतकं सुंदर बघतच राहावं. तिथून बाहेर पायच निघत नव्हता. इतकं अतिशय सुंदर, मनमोहक. स्वर्ग जसं काय स्वर्ग काय म्हणतात तर तो अक्कलकोटला गेल्यानंतरच कळतं. दर्शन करून छान मन प्रसन्न होऊन बाहेरनंतर छोटंसं फोटो सेशन झालं. फोटो सेशन होऊन खुशी होती, आनंद होता की स्वामीने आपल्याला इथपर्यंत बोलवलं, त्यांचं दर्शन लाभलं. ह्याच्या इतकं आणखीन वेगळं काही मिळावं तर अक्कलकोटला जाऊन दर्शन मिळणं हे खूप महत्त्वाचं. फोटो सेशन झाल्यानंतर आतमधल्याच आम्ही मंदिरामध्ये तिथे थोडंसं फिरत होतो. छोटंसं स्वामींचं मंदिर होतं. बरेच भक्तजण तिथे स्वामी पारायण, गुरुचरित्र पारायण करत होते. मनाचं समाधानही करत होते. स्वामींनी भरभरून दिल्याचा स्वामींना धन्यवाद म्हणत होते. खूप सुंदर, विलोभनीय. तुम्ही पण नक्कीच अक्कलकोटला पौर्णिमेनिमित्त नक्कीच जावा. गुरुवार तर काय स्वामींचाच वार आहे, विषयच नाही. पण इतकं भरभरून ओसांडून सगळं सुंदरच होतं. स्वर्ग म्हणतात तो हाच. दर्शन करून बाहेर आलो. बाहेर येऊन खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. अंशू पण खुश होता. थोडंसं बाहेरून आम्ही पाहिलं सगळीकडे, थोडं प्रसाद वगैरे, कसं काय नाही. स्वामींचे फोटो, स्वामींच्या मूर्तीज. अंशूला विचारलं तुला काय घ्यायचं का. अंशू म्हणला नको, मला काय नको मम्मी. तो पण खुश होता, कारण मी त्याला अक्कलकोटला घेऊन आले होते. त्याच्यानंतर आम्ही एंट्री केली अन्नछत्रालयाकडे. आतमध्ये गेल्यानंतर सुंदर दत्त महाराज, स्वामी महाराज. इतकं सुंदर की बघून डोळ्याचं पार न फेडावं. आनंद गगनात मावत नव्हता. अंगावर काटा येत होता. अन्नछत्रालयामध्ये सकाळी 8:15 वाजता एकदम स्वच्छ सगळीकडे साफसफाई चालू होती. तिथले सेवेकरी मनोभावे सेवा करत होते. खूप सुंदर वाटलं, खूप भारी वाटलं. आमची पण खुशी होता. स्वामींना पाहिलं, डोळे भरून आले.
आणखीन काय पाहिजे, आणखीन काय पाहिजे. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तर तो अक्कलकोटलाच म्हणतात. कपिलाच्या गाईच्या जवळ आम्ही फोटो सेशन झाल्यानंतर मग लगेच आम्ही सगळं तिथून सुंदर असं स्वामींचं दर्शन करून तिथं फोटो काढले. आणि अशा प्रकारे माझा हा अक्कलकोटचा मी हा शांकाभैरवी पौर्णिमेचा अनुभव कधीच विसरणार नाही. स्वामी आई कोटी 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 धन्यवाद. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि